आवाज आ रही है बड़ा? ठीक है, आप लोग भी अपना नाम लिख सकते हो। गुड 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 गुड। गुड़िया को आवाज आ रही है। बाकी और बच्चे कौन से बच्चे हैं यहाँ पे, जरा बताओगे? हाँ हाँ, तो फाइनली जरा थोड़ा सा देरी हो गई बच्चा, है ना, माफी चाहूंगा सभी से। और कहीं ना कहीं बहुत दिनों के बाद थोड़ा नेटवर्क का जो भी इश्यू चल रहा था, है ना, फिर भी वो प्रॉपर वाली लाइव नहीं है अपनी जो ऐप पे रहती है, ये यूट्यूब पे लाइव मैं कर रहा हूँ ये मंथ एंड होने तक, जिससे बहुत से और महाराष्ट्र के बच्चे बोले या फिर ओवरऑल अपने इंडिया के कुछ बच्चों को अपने क्लास के बारे में इख्तियार हो सके, और अगर कोई जुड़ना चाहे तो जुड़ सके। इसलिए ये हफ्ता बोलता हूँ, ये महीना कम से कम हम लोग अपनी जो लाइव क्लास रहेगी वो पर्टिकुलर इस यूट्यूब लाइव पे हम लोग आके करेंगे, है ना। बाकी फिर उसके बाद हम लोग डायरेक्ट अपने ऐप पे किया करेंगे। डायरेक्ट उस पे आप मुझे पर्सनली जैसे अभी देख रहे हो वैसे तो देख ही पाओगे, लेकिन मैं खुद आप लोगों को देख पाऊंगा। आप मेरे से सवालात पूछ पाओगे, कुछ ऐसे कुछ रहेगा तो उस हिसाब से वो सारी चीजें उसमें हम लोग इंटरॅक्ट कर पाएंगे, एकामेकांना आपण विचारू शकू। ही खूप महत्वाची गोष्ट आहे। ठीक आहे, अजून 2 ते 3 मिनिटं आपण वाट बघूया, मुलं येतात त्या हिशोबाने, कारण की फक्त 8च मुलं दिसत आहेत मला इथे। आता तर 7च दिसत आहे। एहान प्रेझेंट, मीत प्रेझेंट, पौरवी प्रेझेंट, गुड 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 गुड, बहुत बढ़िया। आणि मला वाटतं सगळ्यात पहिली प्रेझेंटी आज कोणी लावलं असेल तर कोणी लावलं रे बापा? शर्वरी। ओके ओके, तो चलो एनीवे, बिना वक्त बर्बाद करे शुरुआत करते हैं आज का ये बेहतरीन सा सफर। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा बड़ा मेरे इस यूट्यूब के परिवार में। मैं गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट अगर सपोज देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, अपने दोस्तों में पक्का बताइएगा। जैसे कि सवेरे हम लोगों ने जो डिस्कशन किया था आपको याद होगा, आज आपण डिस्कस केलं होतं दशांश संख्यांबाबत। हालांकि उसका बेसिक हम लोगों ने पूरा का पूरा इख्तियार किया था, ऐसे नहीं कि नहीं किया था करके, है ना। तो उसमें एक चीज मैं बता दूं आप लोगों को, थोड़ा सा बोल सकते हो कि अ, जो भी चीज हम लोगों ने मॉर्निंग को देखा था उसका थोड़ा सा रिवीजन मैं पहले करूंगा। उसके बाद जो सवालात अपने बचे थे मॉर्निंग को, आज किसी कारणवश आपको पता है कि आज कहीं ना कहीं अपना क्लास बहुत कुछ किसी कारणवश पूरा प्रॉपर नहीं हो सका था, है ना। तो चलो अभी कंप्लीट करने की कोशिश करेंगे। केतकी प्रेजेंट हो चुकी है, गुड, वेलकम है केतकी जी आपका भी। और तमाम जो भी बच्चे हमें अभी देख रहे हैं उन सभी तमाम बच्चों का वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और अपने इस क्लास में भी। तो आज जैसे हम लोगों ने सीखा था, आपको याद होगा, थोड़ा सा मैं ओवरलुक करा दूं बाड़ा उसके बारे में, तो क्या हमने सीखा था। तो सबसे इंपॉर्टेंट हमने की चीज सीखी होंगी तो वो थी की कन्व्हर्जन अपूर्णांकांच्या दशांश संख्येमध्ये कसं रूपांतर करतात याबाबत आपण अभ्यास केलं होतं। सगळ्यांना माहिती असेल की कशा पद्धतीने आपण त्या सगळ्या गोष्टींचं डील केलं होतं ते। व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल, माझा आवाज जर प्रॉपर येत असेल तर मला पक्का तुम्ही येस म्हणून सांगा, मेसेज करा। प्रॉपर आवाज येतोय, प्रॉपर क्लास दिसतोय, एकदा सांगून टाका म्हणजे मी क्लास कंटिन्यू करतो बाळांनो। कधी कधी होतो असं की मी क्लास कंटिन्यू राहतो आणि आवाज येत नाही, असं तर काही नाही आहे ना। क्लास चालू करूया आपण। ओके, यस, ओके ओके ओके, एवरीथिंग इज ओके। अरे वाह, सही नाम है। क्या नाम है बाळा आपका? एवरीथिंग इज ओके, गुड गुड गुड। देखो देखो देखो, आप देखो बच्चा, कन्वर्जन अपूर्णांकांच्या दशांश संख्येमध्ये जर रूपांतर करायचं आहे ना, तर कशा पद्धतीने आपण करूया त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतोय, है ना। तर बघा, जर अगर सपोज जसा हा 5/2 आहे बाळा, आहे 5/2, या 5/2 ला आता मला, हा तर अपूर्णांक संख्या आहे ना, या संख्येचं रूपांतर जर मला दशांश संख्येमध्ये करा, याच्याबद्दल सगळे डिटेल आपण केलेले आहोत बाळांनो, ठीक आहे। आता तुम्ही अगर सपोज तुम्हाला वाटत असेल
तर तुम्ही याला हवं तर 5/2 असं पण डिवाइड करू शकता. काही असं काही खूप कठीण प्रकार आहे हा, अशातली गोष्ट नाहीये. 2ला भाग देऊन बघा. ठीक आहे. आता सॉरी, हा तुम्हाला दिसत नसेल प्रॉपर रंग. हा बघा, 5/2. ओके. जर याला तुम्ही अगर सपोज भाग देता तर 2 दुणे 4 होतात. उरलं बाळा 1. त्याच्यानंतर पॉइंट तुम्ही देता का, कारण की खाली एकच संख्या उरलेली आहे. ओके, हा ना. तर खाली एकच संख्या उरलेली आहे. नितीन गावंडे जी, गुड प्रेझेंट है, गुड गुड, बहुत बढिया. पॉइंट देता बरोबर तुम्ही इथे 0 देता. आता तुम्हीच सांगा रे, 10 कसं काय घेतोय? तर 2 5 10 येतो. झालं दशांश संख्येमध्ये रूपांतर. म्हणजे हा अपूर्णांकाचा रूपांतर तुम्ही कसं केलं, तर मस्तपैकी डिवाइड करून केलं. बस, दुसरं काहीच नव्हतं यामध्ये. समजलं सगळ्यांना? आता याला मी ट्रिक सांगितलं होतं तुम्हाला, की कशा पद्धतीने याला ट्रिकने आपण सॉल्व्ह करू शकतो, त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. ठीक आहे. जसं हा 5/2 होतं, हे सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत बाळांनो तुम्हाला. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना. मी एक एक एक्झाम्पल घेतो आणि समोर जातोय बाळा, कारण की मेन आपल्याला फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करणे आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला इथे खाली 2 दिसतो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, जेव्हा केव्हा तुम्हाला 2 दिसतो, खाली 5ने गुणाकार करा आणि वरती पण 5ने गुणाकार करा. जसं तुम्ही गुणाकार 5ने केला बाळांनो, तर वरती काय येणार? 5 into 5. खाली काय येणार? 2 into 5. 5 into 5 किती होतो रे? तर 25. आणि खाली 2 5 किती? तर 10. या ठिकाणी तुम्हाला समजत आहे ना? खाली ज्या क्षणी शून्य येतो, आपण केलं आहे डिस्कशन याच्या आधी क्लासमध्ये, की ज्या क्षणी खाली शून्य आला, एक शून्य आहे ना, तर वरती एका अंकानंतर पॉइंट लागतो बाळांनो. म्हणजे तुमचं उत्तर 2.5 डायरेक्ट आला. एक तर तुम्ही भाग देऊन बघू शकता, किंवा ही जी मेथड मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यासोबत डील करू शकता. हे सगळ्यांना समजलं? काही डाऊट आहे कुणाला? हे सगळ्यांना समजलं? गुड 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 गुड. हे सगळं आपण डिस्कस केलं आहे. ओके. याच्याबद्दल सगळे डिटेल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंच आहे, है ना. चला समोर जाऊया आपण. त्यानंतर आपण अभ्यास केला होता की दशांश संख्येच्या अपूर्णांकामध्ये रूपांतर कर. दशांश संख्येच्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, असं आपण बघितलं होतं. तर याला कसं डील करायचं बाळा? तर बघा बघा, दशांश संख्येचं जसं मगाशी तुमचं 2.5 आलं ना, याला मला डील करायचं आहे की बाळा, मला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे, P/Q फॉर्मॅटमध्ये. जसं आपण क्लासमध्ये डिस्कस केलं होतं की 2.5 जसं तुम्हाला दिसत आहे, तर पॉइंट नंतर एक अंक आहे ना, तर सगळ्यात आधी जी संख्या आहे जशीची तशी लिहायची. 2.5 ला 2.5 न लिहिता पॉइंट गायब करून 25 जसं तसं लिहा. आणि त्याच्या खाली पॉइंट नंतर तुम्हाला इथे एक अंक दिसतोय, तर एक अंक आहे, तर खाली एक लिहून शून्य लिहा. खत्म काम. ये डिस्कशन हम लोगों ने किया है वाला, है ना. जैसे अगर सपोज मैंने अगर बोल दिया आपको 25.3, अगर मैं बोलता हूं और यहाँ पे और 2 बोल देता हूं, इसको अगर सपोज मुझे सॉल्व करना है और मुझे कन्वर्ट करके बताना है, किसमें, कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? दशांशाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये जर मला करायचं आहे, तर काय करणार? पॉइंटला गायब करून ती संख्या आधी जशीची तशी लिहावे. पॉइंटला गायब केलं म्हणजे ते 2532 झालं, मान्य करा. आणि भागाकारामध्ये काय करायचं की पॉइंट नंतर किती अंक आहेत ते मोजायचे. किती अंक आहेत? 2 ना. तर एक लिहून त्याच्या समोर 2 टकले लावणे, म्हणजे 2 शून्य लावणे. बस, ह्याच गोष्टीचा आपण अभ्यास केला होता ना आज. याच टॉपिकवर आपण डिस्कशन केलं होतं ना. हे 2 प्रकार आपण बघितले होते. त्याच 2 प्रकारावर आधारित काही प्रश्न आपण आपले घेतलेले होते. त्याच्या व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल्स अजून पुन्हा आपण घेऊया. ठीक आहे. त्या हिशोबाने तुम्ही पण मला उत्तर देत चला. ठीक आहे, है ना. तर चला बाळांनो, स्टार्ट करूया. सगळे प्रेझेंट आहेत असं विचार करू. बघा, 70 ऑलमोस्ट 85 मुलांमधून फक्त 7 मुलं दिसत आहेत. चला, एनिवे, बघा बघा बघा, प्रॉपर पहला एग्जाम्पल स्टार्ट करूया बाळांनो. ठीक है. देखिए, जरा ध्यान से देखिए कैसे इसके साथ अभी हम लोग डील करना है वो, है ना.
देखिए पैटर्न समझ लीजिए। देखो बड़ा पैटर्न समझ लो। कुछ नहीं है, चिल्लर सवाल है, मैं सच बता दूं। अब देखो, पहला सवाल है बड़ा आपके सामने। चीजों को समझने की कोशिश कीजिए और अभी आप चैट कर सकते हो इसका आंसर आपके हिसाब से क्या होना चाहिए। काय म्हणतो पहिला प्रश्न, कन्वर्ट 145/4 टू डेसिमल नंबर। 145/4 दशांश संख्येमध्ये रूपांतरित करा असं त्याचं म्हणणं आहे। सांगा बाळा तुमचा पर्याय कोणता येतोय। दोन पद्धतीने याला सॉल्व्ह केलं जाते असं क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं। एक तर प्रत्यक्षात तुम्ही याला भाग देऊ शकता, तुम्ही मला चॅट करून सांगू शकता रे, जे कोणी मुलं मला बघत आहेत ना, ए कोणाचं असेल, कोणाचे डी असेल, कोणाचे बी असेल, जैसा एवरीथिंग इज ओके। आपका नाम क्या है बड़ा, आपका नाम बता देना, मैं समझ नहीं पाऊंगा एवरीथिंग इज ओके मतलब आपका नाम क्या है। तो उसका आंसर डी उसने दिया है। गुड अजून बाकीचं मीत, अरे काय नाव ठेवलं रे तू, गुड बड़ा गुड। चॅनलचा त्याच्या स्वतःचं नाव एवरीथिंग इज ओके है। चलो, सच में ओके है उसका। अब देखो उसका आंसर उसने डी निकाला है, सच में आता है क्या। तो दो मेथड मैंने बताया था। निशा सोनकुसरेचं उत्तर डी आलं आहे। ओके ठीक आहे पाहू, बघू बघू एक आता हळूहळू पहा मस्त उत्तर देत आहेत। 145 ला बाळांनो 4 ने भाग देऊन पाहूया, ठीक आहे। तर बघा काय करू शकता तुम्ही, सगळ्यात महत्वाचं जर मी तुम्हाला सांगेन ना इथे, तर बघा 4 किती जात, 4 तिरी 12 होतात, हो सर। मायनस कराल तर 2 उरतो, ठीक आहे सर। मग हातचं इकडचं खालचं एक घेतलं आपण, त्याच्यानंतर 4 किती जा 24, तर 4 सक 24 होतात होतात। मायनस केलं तर किती उरलं बाळा, 1 उरलं ना। त्याच्यानंतर बघा खाली 1 उरला, इकडे एकही संख्या नाही आहे, तर पॉइंट द्या आणि टकल्या लावा, खतम काम। आता तुम्हीच सांगा मला, 4च्या फळामध्ये 10 येतात का, नाही येत, तर 4 दुने किती बाळा, तर 8 होतात। वाव, मायनस कराल तर किती उरतात, तर 2 उरतात, खतम रे सर। पुन्हा 2 आलं, याला मी मोठं करू शकतो, पॉइंट तर तुम्ही लावलंच आहे, टाकल्या लावा, बस 4 पंचे 20 बाळांनो, तुमचा प्रॉपर 36.25 हा तुमचा उत्तर झाला। 2-3 मुलांनी पौरवी आहे शाळेत, हा पौरवीने डी उत्तर दिलं, मीचने डी उत्तर दिलं, अभिनंदन मीत आणि पौरवी जी, तुम्ही छान उत्तर दिलात। पण एक गोष्ट मला सांगायची आहे की या ठिकाणी हा प्रश्न क्लासमध्येच झालेला होता, ठीक आहे। यानंतरचा पण प्रश्न क्लासमध्येच झालेला होता, पण त्यानंतर येणारे प्रश्न हे क्लासमध्ये झालेले नव्हते। त्यांचं जेव्हा केव्हा तुम्ही उत्तर देणार ना, तेव्हा मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने शाबाशकी देना, ठीक है। तो चलो, अब इसको मैंने दूसरी मेथड भी बताया था। अगर सपोज आपको याद हो तो मैंने आपको ये बोला था बड़ा, कि जैसे कभी आपको अगर ये 4 दिख जाए ना नीचे में, 4 दिसता बरोबर मी काय म्हटलं होतं, गुणीला 25 करायचं, वरती पण गुणीला 25 करायचं, बस। आता 145ला गुणीला तुम्ही जेव्हा 25 करता, बघा फटाकसे कसं उत्तर येतं तुमचं ते बघा। 5 25 करायचं, 5 20 करायचा, 20 आणि 2 होतात 22, ठीक आहे। 5 1 5 आणि 2 बाळा किती 7 होतात, प्लस 2 पंचे 10 होतात, 2 4 8 आणि 1 तुमचं 9 होतो, 2 1 2 होतात, ठीक आहे। यांची जेव्हा तुम्ही बेरीज करता ना रे, तर बघा 5 आणि मग साईडला 2, तर तुम्ही स्वतः बघा, त्याच्यानंतर 9 आणि 7 किती होतात 16, त्याच्यानंतर हा 3, 3625 कुठे दिसतोय, तर एकाच ठिकाणी दिसतोय, म्हणून तुमचं उत्तर डी राहणार। ओके, अशा पद्धतीने डील करत चला। मान्य आहे, काही डाऊट आहे कोणाला, काही डाऊट असेल तर विचारू शकता। काही डाऊट आहे बाळांनो कोणाला, काही डाऊट आहे कोणाला, कोणाला काही डाऊट असेल तर पक्का विचारा मला, ओके। तर बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया। ओ भगवान, व्हाट एक नंबर प्रश्न, कोई टेंशन लेने का नहीं। अब देखो ये सवाल को कैसे सॉल्व किया जाए दोस्त, तो टेंशन नहीं लेने का। अब देखो मेरे तरफ, टुकुर टुकुर देखना, ये भी क्लास में हो चुका है, ठीक है। तो आप चाहो तो 458 को 8 से डिवाइड कर सकते हैं। कन्वर्ट त्यांनी काय म्हटलंय, 458 टू
58/8 टू डेसिबल नंबर असं म्हटलंय, मान्य कराल? ठीक है। आई एम छपरी, अरे क्या नाम है रे भाई, ये खतरनाक इसका है, कौन है रे बाबा ये? ठीक है, जो भी होगा वेलकम है आपका भी बड़ा। आपका नाम बता देना जरा। ठीक आहे, 458 भागीला 8 दशांश संख्येमध्ये रूपांतरित करा असं मी नाही म्हणत, असा प्रश्न म्हणतो। ठीक आहे, तर त्याला असं करत असताना काय करणे नेमकं, तर डिवाइड करून बघत चला। काय करायचं, डिवाइड। दोन मेथड मी सांगितलंय बघा तुम्हाला तसं। ठीक आहे, दोन मेथडचा तुम्ही उपयोग करू सकता। 8 ला 45, तो 8 5 जा 40 होता है, बचा 5, फिर नीचे 8 ले लीजिए। अभी आप ही देखिए 8 के टेबल में 58 आता है क्या, तो नहीं आता। तो 8 से 7 जा 56, अरे 57 तो आपका आंसर है, तो ये 55 कैंसिल हो गया, 56 भी कैंसिल हो गया। अब बस बचा क्या, 57 और ये 57 दोनों में से आपका आंसर है। हर्षांक दोस्त वेलकम है आपका बड़ा। चलो देखो, अब उसके बाद बड़ा देखो पॉइंट दे देना, सॉरी 8 से 6 गया 2, पॉइंट जैसे दे देते हो टकले आ जाता है। 8 2 जा 16 होता है, पॉइंट के बाद आप ही देखना 2 कहाँ पे दिख रहा है, यहाँ पे दिख रहा है, तो यही आपका आंसर। क्यों और अननेसेसरी सॉल्व करोगे रे, मतलब ही नहीं आता। आता है क्या, तो राहुल नागतोड़े जी आपका गलत हुआ था, लेकिन अपनी जो ये कौन पौरवीय है उसका बिल्कुल सही जवाब था, वो कि कौन सा, बॉम्बे। तो बी फॉर बॉम्बे ये आपका सही जवाब हुआ। आप इसको चाहो ना बड़ा तो दूसरे मेथड से भी कर सकते हो, मर्जी आपकी है। ठीक है, मीत का भी बी आया, गुड गुड गुड, बहुत बढ़िया। ठीक है, आप चाहो तो जैसे 458 डिवाइडेड बाय 8, आप चाहो ना तो इसको भी मल्टीप्लाइड बाय 125, इसको भी मल्टीप्लाइड बाय 125, ऐसा कर सकते हो बड़ा। ठीक है, गुड गुड, शर्वरी सपन आलता, गुड गुड, बहुत बढ़िया, बहुत अच्छा। जैसे आपका आंसर आता है ना, फटाक से मुझे बता दिया करो, फटाक से यहाँ पे आप चैट कर लिया करो। ठीक है, और जब अपना वो क्या बोलते प्रॉपर ऐप पे जब चालू होगा तो मैं आपको देख भी पाऊंगा प्रॉपर तरीके से, आप भी मुझे देख पाओगे। अभी तो वैसे देख भी रहे हो, लेकिन उसमें आप प्रॉपर मुझे देख पाओगे और मैं भी आपको देख पाऊंगा। ठीक है, तो उस वक्त इंटरेक्ट करने में कहीं ना कहीं आसानी होगी अपने को। तो यहाँ तक सभी को समझा होगा क्लास में, ये दो एग्जाम्पल 100% पॉसिबल हुए थे, हमने किया हुआ है, बराबर है। अरे ठीक है सबको, अरे क्लियर है, तो क्या मैं सामने जाऊं, अरे हाँ तो बोलो, अरे बोलो तो सही। तो चलो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं। एकच नंबर प्रश्न आएगा, एकच नंबर प्रश्न। आता याला कसा सॉल्व करायचा, है ना, गुड 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 गुड, बहुत बढ़िया। ये ऐसे किसी बच्चों ने रिस्पांस दिया ना तो अच्छा लगता है कि नहीं, ऐसा लगता है कि नहीं सच में मैं जिंदा हूं। ठीक है, ऐसा लगता है कि मैं हवा में बात नहीं कर रहा। ठीक है, एनीवे, तो देखो बड़ा, रिप्रेझेंट 6/11 इन द डेसिबल फॉर्म म्हणतोय, याचा आन्सर राहुल नागतोडेजी म्हणतोय की बी आन्सर आहे। पाहू पाहू, दशांश मध्ये 6/11चे प्रतिनिधित्व करा। आता बघा किती खतरनाक शब्दांचा उपयोग केला रे, दशांशामध्ये 6/11चे प्रतिनिधित्व करा। त्याला असंही म्हटलं असतं त्याने की 6/11चे दशांश संख्यामध्ये रूपांतरित करा, असं म्हटलं असतं तर काय झालं असतं, पण प्रतिनिधित्व करा, बापा बापा बापा, मोठा खतरनाक मराठी बोलतोय। तर काही सांगता येत नाही, नवोदय वाले समिती वाले कशा पद्धतीच्या शब्दांचा उपयोग करेल काही सांगता येत नाही। त्याचा सरळ सरळ म्हणणं आहे की 6/11ला फक्त तुम्ही दशांश संख्यामध्ये रूपांतर करा। ठीक है बाळांनो, है ना। अब देखो, अब अगर सपोज मैं बोलूं तो ध्यान से देखना, क्या देखना की 6/11ला तुम्हाला दशांशामध्ये करणे आहे ना, तर 6ला 11 बरोबर डिवाइड करणे आहे। आता 11 ही मोठी संख्या आहे, 6 हे लहान आहे, त्याला मोठा करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही शून्याचा उपयोग करता। 11 शून्याचा शून्य मायनस करता तर 6 चुरलं, पुन्हा 6 ही संख्या लहान आहे ना, तर याला मोठं बनवण्यासाठी डबल आता शून्याचा उपयोग करावा नाही लागत, पॉइंटचा उपयोग करावा लागतो। जसं पॉइंट तुम्ही लावता तसं इथे शून्य येतो। वाव, आता 11 आणि ह्या 60 मध्ये मस्त रिश्ता आहे बाई। तुम्हीच विचार करा, 11च्या फाड्यामध्ये 60 तर येत नाही, पण 11च्या फाड्यामध्ये 5 तर येतो ना, म्हणून 11 5 जा 55, मान्य कराल?
मायनस जसं करता तसं 5 येतो. सर पुन्हा 5 आला जी, पुन्हा तो चॅन्डरी झाला. 11च्या फळ्यात 5 तर येत नाही, त्याला मोठं करण्यासाठी पॉईंटचा उपयोग करणे. तर काय डबल पॉईंट लावणार का बयऊ? नाही, त्याच पॉईंटचा उपयोग करणे आणि टकल्या लावून देणे. समजलं? आता 11च्या फळ्यात 50 तर नाही येत, तर 11 4 44 उरलं किती बाळा? 6. इथपर्यंत काही डाऊट आहे का? आता तुम्हीच स्वतः बघा. अरे रे 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 रे, इथे तर 2 पर्याय मला सारखे वाटत आहेत रे. ठीक आहे, थांबा थांबा थांबा, इथे मी तुम्हाला सांगतो गडबड काय झाली आहे. असं पाहिजे होतं. हा, आत्ता सांगा पाहू कोणते मुलं आन्सर देतात. सगळेजण म्हणत आहेत बी 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 बी. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या बाळा, इथं तुमच्या सोबत धोका झालेला आहे. ठीक आहे, मी पर्यायामध्ये शायद तुम्हाला तसं दिलं नाही, पण पर्यायामध्ये असा बी आणि डी या पर्यायामध्ये 54च्या वरती बार आहे, 55च्या वरती बार आहे. खूप सारे मुलं काय करतात, इथपर्यंत सॉल्व्ह करतात आणि मस्त त्यांना टुकर टुकर दिसतो की काय त्यांचं उत्तर आलेलं आहे की 0.54, आणि ते टिक करतात मस्तपैकी ए. मस्तपैकी पेपरमध्ये पण मस्त टिक करून येतात घरी, मस्त सांगतात की पप्पा माझं उत्तर मस्त आले जी. आणि बघतात तर काय त्यांचं पूर्ण चुकीचं झालं होतं. तो उत्तरच नाही बाळा त्याचं. ए हा पर्याय हा चुकीचा आहे, हा लक्षात घ्या. कसं काय चुकीचं आहे तर बघा सांगतो. पुन्हा 6 आलं ना रे, पुन्हा तुम्ही टकल्याचा उपयोग कराल पॉइंटचा, म्हणजे अजून पुन्हा 5 येणार, म्हणजे तुमचं 55 येतो. मग काय येणार? 4. अरे आलं की नाही आलं? हे सगळ्या गोष्टी बघा ना बाळा. अजून पुन्हा 4 आलं. आलं, जसं 4 आलं पॉइंटचा उपयोग कराल, पुन्हा टकल्या येणार. 11 किती जा? 11 4 जा. सॉरी, इथे 55 आहे ना, हा इथे 50 आहे. ओके, हा 50 आलं. पुन्हा तुम्ही 4चा उपयोग कराल, हा इथे किती आलं? 44 आलं. म्हणजे पुन्हा 6 हे असं बघा, 6 कंटिन्यू येत राहणार, 5 कंटिन्यू येत राहणार. म्हणजे ही 54 हा जो संख्या आहे ना, हा जन्मभर आपला सातच सोडणार नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना रे बाळा, की ज्या क्षणी पॉइंटच्या नंतर 2 किंवा 3 किंवा किती पण संख्या जर रिपीट होत असतील ना, जसं 54 रिपीट होत आहे, रिपीट होत आहे, रिपीट होत आहे, रिपीट होत आहे, तर त्या संख्यांच्या डोक्यावर बार देऊन देणे आणि तोच तुमचा नेमका उत्तर. हा तुमचा उत्तर नाही, हा तुमचा उत्तर चुकीचा आहे बाळा. तुमचं प्रॉपर उत्तर आहे बी. हा लक्षात ठेवा. हा नियम तुम्ही लक्षात ठेवाल की पॉइंट नंतर जर संख्या वारंवार रिपीट होतात तर त्याच्या डोक्यावर आपण बार द्यायचा. समजलं? काही डाऊट आहे? नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा, समजून घ्या. बघा, त्याच्या प्रश्नाचा मिनिंग काय आहे की हाऊ कॅन वी राईट 5.75 ॲज अ सिम्पल फ्रॅक्शन. सिम्पल फ्रॅक्शन मध्ये तुम्ही कसं लिहाल, असं त्याचा प्रश्न आहे बघा. बघा, काही खूप कठीण नाही आहे. 5.75ला 5.75ला अपूर्णांकामध्ये कसे लिहितात रे? आजच क्लासमध्ये आपण सांगितलं मी तुम्हाला की दशांश संख्येच्या रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये कसं करतो रे? तर जशीची तशी पॉइंट गायब करून संख्या लिहून टाकणे, भागाकारामध्ये 1 लिहिणे आणि पॉइंट नंतर किती अंक आहेत ते मोजणे. तर किती अंक दिसतात रे? तर 2 अंक दिसत आहेत ना बाळा, तर 2 शून्य लावून टाकणे, खतम. पण सर असं तर एकही पर्यायामध्ये मॅच होत नाहीये, मग कसं काय करायचं? जर थोडस आम्हाला एक्सप्लेन करा. तर बाळा काहीच टेन्शन नाही घ्यायचं रे, काही जात टेन्शन नको घ्या. बघा, इतकं चिल्लर प्रश्न आहेत ना, इतकं चिल्लर की काय सांगू मी तुम्हाला. बघा 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 बाळांनो, काही जात टेन्शन नाही घ्यायचं. बघ काय करायचं, त्याला भाग तर देता येतो ना आपल्याला. 575 ला 100 ने भाग देतो मी. ठीक आहे, बघ कसं होणार, टेन्शनच नाही घेऊ आपण. बघ, 100 5 जा 500 होतो. मान्य कराल? किती उरलं बाळा? 75. काय डाऊट? मग तुम्हाला आठवतो का आपण रेलगाडी चालवायची असे? आता मला सांग, ज्या क्षणी असं मी तुम्हाला रेलगाडी चालवत होतो, तुम्ही समोर 5 लिहित होता. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करत होता? 75 लिहित होता. त्याच्यानंतर काय येत होता? 100 येत होता. असा मिक्स फ्रॅक्शन मध्ये तुम्ही रूपांतर करू शकता.
असं पण करता येतं, काही खूप मोठी गोष्ट नाही. समजत आहे इथपर्यंत? पण तुम्ही बघाल की सर तरी सुद्धा उत्तर नाही आहे इथे, मॅचच नाही होत आहे उत्तर इथे, आता काय करायचा? तर बघा बाळांनो, ठीक आहे, याला तुम्ही 5 ने जितकं कट करू शकता तितकं तुम्ही अजून कट करू शकाल. ठीक आहे, कसं? तर बघा, एक चीज समझ लो इसमें की 100 हा केव्हा येत असतो? एक तर 5 ने पण येतो आणि 4 ने पण येतो. पण वरची संख्या 4 ने भाग जात नाही, या 5 ने जातं. ठीक आहे, कसोटी लावायचं इथे. तर 575 ला पण 5 ने डिवाइड करणे आणि 100 ला पण 5 ने डिवाइड करणे. ठीक आहे, आता दोघांना जेव्हा तुम्ही डिवाइड करता, तर 5 ने जेव्हा डिवाइड करता तेव्हा काय येतो ते बघा. ठीक आहे, बघा, 5 वन जा 5 बाळा, उरलं किती? 0. 5 वन जा 5, उरलं किती? 7तून 5 केले बघा, तर तुमचे 25 आणि 5 5 25. बघा, क्लिअर आहे? म्हणजे इथं आलं तुमचा 115 भागिला 5 कितीचा 100 रे? तर 20 चा. खाली तुमचं 20 आलं. आता एक गोष्ट लक्षात घे, सर पुन्हा उत्तर नाही आलं जी, इतकं करून सुद्धा उत्तर नाही आलं, तर मग मी काय करू सर सांगा? तर बाळा याला पुन्हा 5 ने भाग दे ना रे, याला पुन्हा 5 ने भाग दे. 115 ला 5 ने भाग द्यायचा आणि 20 ला पण 5 ने भाग द्यायचा, दोघही संख्यांना. तर तुम्हीच सांगा, 5 दुने 10, उरले 15, 5 तिरी 15, खतम काम. म्हणजे वरती किती उरले? 23. आणि हा बघा 5 20. सर हा आता उत्तर आला नेमका, म्हणजे 23 भागीला 4 तुमचं उत्तर. क्या ये बात क्लियर हुई यहाँ तक? काय बघा, सांगण्यामागचं मी तर डायरेक्ट पण सांगू शकत होतो. ठीक आहे, पण तुम्हाला कुठे ना कुठे समजलं पाहिजे म्हणून मी तसं केलं. ठीक आहे, आता एक गोष्ट सांगतोय, याला इतका टाइमपास करण्यापेक्षा, आता हा बघा, मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं म्हणून मी इतकं डिटेलमध्ये गेलो. यानंतर इतकं डिटेल द्यायची गरज नाही बाळा. तुम्ही बघा मी कसं सांगतोय तसं बघा. 575 तर तुमचा आलता भागीला 100. 25 माहित आहे ना आपल्याला, वरती 5 आहे खाली 0 आहे, म्हणजे 5 ने तर भाग 100% जाणार, जाणार आहे है ना. आणि 5 ने जातोय म्हणजे 25 ने पण विचार करून पाहायचा. तर 25 ने जातो का? तो हो सर. तर 25 किती जा? तर 25 चौजा. तर हा 575 ला 25 ने भाग देऊन द्या. 25 दुने 50 होतात बाळा. किती उरले? 75 आणि 25 तिरी 75. फटाक से तुमचा उत्तर रेडी आहे. किती? तर 23 भागीला 4 तुमचा हा उत्तर आहे. आता मर्जी तुमची आहे. कसोट्या तुम्हाला जितकं छान आठवतील ना बाळा, इतके छान पद्धतीने तुम्ही या एक्झाम्पल सोबत डील करू शकाल इतकं पक्का. म्हणून कसोट्यांवर जरा भरोसा ठेवा. रोजच्या रोज आधीच्या पण केलेले जे अभ्यासक्रम आहेत त्याला पण रिव्हिजन करा, त्याची पण उजळणी घ्या. असं नाही की जो आता सुरू आहे तोच वाचत बसायचं, तो तर वाचाच वाचा, पण त्यातल्या त्यात आधी जे काही तुम्ही अभ्यास केला होता की कसं काय आपण भाग देतो, कशा पद्धतीने आपण डिस्कशन करतोय, काय काय गोष्टींचा आपण भागाकारामध्ये उपयोग करतोय, या सगळ्या गोष्टीचा विचार करणे हा खूप गरजेचा असतो. ठीक है ना? क्या ये बात क्लियर हो रही है बड़ा सभी को? एक बार मुझे हाँ या ना बोल दो। क्या ये बात क्लियर हो रही है सभी को? क्या ये बात क्लियर हुई सभी को? हाँ या ना? मैं फिर नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाता हूं. अले ले 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 ले, मत्त मत्त पलत ना. याचा उत्तर सांगा बरं, मी तुम्हाला वेळ देतो. सांगा सांगा, याचं उत्तर काय असेल? दाखवा, सांगा सांगा बरं बाळा. पाहू कोणाचं उत्तर येतो फटाक से. तुम्हाला वेळ देतो बाळांनो, मी सांगा काय उत्तर आहे तुमचं. सांगा पाहू कोणाचं उत्तर येतो ते, तुमच्यासाठी थांबलेलं आहे मी. सांगा बाळांनो, सांगा कोणाचं उत्तर येतो. हा केलाय रे, पूर्णांक युक्ता पूर्णांक आहे ना रे बाळांनो. चला बताओ क्या क्या आंसर आपका आता है, क्या क्या आंसर आता है बताओ, क्या क्या आंसर आता है बताओ.
जल्दी 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 देखते हैं किसका आंसर आता है। टिंग टिंग डिंग डैंग डैंग डैंग। और कोई बच्चे बच्चे ने अगर सपोज अभी तक चैनल को लाइक नहीं किया होगा तो चैनल को, ये अपने वीडियो को लाइक जरूर कर दो बड़ा, अभी लाइक कर देना। ठीक है, वीडियो को लाइक कर दीजिएगा। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। मीत का आंसर बी आया है बड़ा। क्या आया है? बी। ओके, देखते हैं और बाकी बच्चों का। बाकी बच्चों का बताओ। अच्छा, जाओ जाओ। हो गया, चलो मैं बता देता। देखिए, चलो क्लियर है सबको। अब देखो बड़ा, सबसे मेन इसमें देखिए मैं बता दूं। अरे बड़ा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समोर 4 4/5 हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ना रे। पूर्णांक युक्त अपूर्णांक, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे बळा। ठीक आहे, हा रेलगाडी माहित आहे ना, डुक्कर गाडी आहे, याचं रूपांतर आपण कसं करतो माहित आहे? आता याचं बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, जे काही हे इकडली संख्या असते ना बाळा, ही पूर्ण संख्या असते, म्हणजे पॉइंटच्या आधीची। ठीक आहे, आणि ही जी इकडली संख्या असते ना बाळा, हे अपूर्णांकावाली, ही संख्या असते तुमची दशांश संख्या। बस ये जिसको समझ गया, खत्म काम। क्यों? क्योंकि आपका जो अभी आंसर निकलने वाला है ना, ये देखना 100% बताता मैं, ये जो भी आपका आंसर अभी निकलने वाला है, ये 4 पॉइंट ही रहने वाला है, कारण की समोर 4 आहे। बस टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल खतरनाक पद्धतीने। कसं? आता या 4ला जसं तसं ठेवलं, त्याच्यानंतर पॉइंट लावलं, आता हा जो 4/5 आहे ना, त्याला भाग द्या, असं। बस खतम। आता तुम्हीच सांगा, 5 तर 4च्या फळात येतंय म्हणून टाकल्या टाकल्या, त्याच्यानंतर 4, मग पॉइंटचा उपयोग करा, टाकल्या। बाळा 5 किती जातं? 5 8 40, आणि बस पॉइंटच्या नंतर 8 दिसतोय तर या 8 लिहा। उत्तर 4.8। धडाक से डी तुमचा उत्तर। कोणी कोणी डी दिलं, कोणीच डी नाही दिलं, सगळ्यांनी बी उत्तर दिलं। सगळ्यांचे चुकीचे झाले। प्रकार समझला का रे? वैसे कल और क्लास में बता ही दूंगा, ऐसा कुछ नहीं। ठीक है ना? अगर सपोज अगर सपोज आपको थोड़ा सा डाउट लग रहा हो, तो एक काम करता, मैं एक एग्जांपल देता, मुझे करके बताओ। 5 5 1/2, 5 1/2, इसका आंसर क्या होगा? जरा बताओ बड़ा बड़ा। 5 होता है क्या, या फिर 5.4 होता है क्या, या फिर या फिर या फिर 5.3 होता है क्या, या फिर 5.2 होता है क्या? बताओ किसका आंसर आता है, मैं जरा देखना चाहूंगा। जल्दी बताओ किसका आंसर आता है। देखते हैं किसका। देखते हैं किसका आंसर आता है बड़ा। डी आंसर बोल रहे बहुत से बच्चे। ना ना, देखो समझ लो, देखो समझ लो, समझ लो, पहले समझ लो। मैंने क्या बोला था कि भाई
5 ही जी संख्या आहे 5 पॉइंट हे तर 100% राहणारच आहे. 5 आहे. आता हा 1/2 ला भाग द्यायचा आणि 1/2 म्हणजे अर्धानं रे. हा तर तोंडपाठच राहायला पाहिजे तुमच्या. 2 0 जा 0, एक पॉइंट द्यायचं, मग टकला येतो आणि 2 5 जा 10. बस खतम रे बाळा. पॉइंट नंतर कोणती संख्या आहे रे तूच सांग. पॉइंट नंतर 5 संख्या आहे तर या पॉइंट नंतर 5 लिहा. बस तुमचा उत्तर ए राहिला. तुम्ही सगळेजण काय देता आहे डी. चुकीचा नाही होणार का? चुकीचा होणार की नाही होणार? आहे की नाही? सगळ्यांचं बहुतेक जणांनी ए दिलं. अच्छा मीत ते दिलं होतं. श्रद्धा गावंडेनी पण दिलं होतं ए. गुड गुड, छान छान छान, बढिया, बहुत बढिया. ठीक आहे. तर बघा बाळा, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. हा बघा, हा खूप छान प्रश्न आहे आणि हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा. जसंच्या तसं परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. आणि यामध्ये मुलं इतके खतरनाक चुका करतात की काय समज. बघा तुम्हाला सांगतो आता. 18.25 ला बघा, 18.25 ला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा म्हणतो. तर आपला नियम तर एक नंबर आहे. 18 पॉइंटला विसरून जातो आपण आणि पॉइंट नंतर म्हणजे खाली एक लिहितो आणि पॉइंट नंतर किती अंक आहेत 2 ना, तर 2 शून्य लावतो. बस असंच असते ना, असाच प्रकार आहे ना. बस तर मग काय करायचं पहा सांग. एक तर 18.25 ला 100 ने भाग द्या. ठीक आहे. 100 एक 100. ठीक आहे सर. 82 आलं आणि हा 5. 100 8 म्हणजे किती उरलं 25. आणि मग चालवा रेलगाडी. बाळांनो, रेलगाडी जसं चालवला, पहिले प्रवासी 18, नंतरचा प्रवासी 25 आणि त्याच्यानंतरचा प्रवासी 100. पण सर हा पर्यायच नाही दिसत आहे बयाऊ. मी का म्हणतो 25 एक आणि 25 100 होतो म्हणजे हाच 18 1/4. खूप सारे मुलं म्हणतात की हा तुमचा उत्तर सर. हा तुमचा उत्तर, पण हा सरासर चुकीचा आहे बाळा. हा लक्षात घ्या. का? उत्तर बरोबर आहे, मान्य करतो. तर तुमचा ए हा बरोबर आहे. पण बघा, ज्या क्षणी त्यांनी असा हा शब्द वापरला आहे ना, ऑल ऑफ दी अबव, तेव्हा सतर्क होऊन जायचं. कुठे नाही कुठे तुमचा हा उत्तर असून सुद्धा हा उत्तर तुमचा नसतो. कारण की हा ऑल ऑफ दी अबव म्हणजे सगळेच्या सगळे जे गोष्टी असतात हे लक्षात घ्या. कसं? आता बघा, बी पण पर्याय राहणार. कसं बी पर्याय राहणार सांगा, कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल का? सांगू शकेल का बाळा? बी पण पर्याय का बरं म्हणून? आवाज आ रही है मेरी? हा. तर बघा, हा तुमचा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ना. बघ, याला याच्यासोबत गुणाकार करतो, याला याच्यासोबत बेरीज करतो. तर कसं होते? 1872 प्लस 1 भागीला 4 म्हणजे 73/4. म्हणजे हा पण तुमचा उत्तर आहे बघा. हा पण आहे, हा पण आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याला तुम्ही 3 ने गुणाकार कराल तर 12 होतो. वरती पण 3 ने गुणाकार कराल तर तीच संख्या होते. म्हणजे हाच उत्तर आहे. हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. तीनही उत्तर आहे. म्हणून तुमचं उत्तर ऑल ऑफ दी अबव सर्व तुमचा उत्तर राहणार. समजलं का? खूपदा आपल्याला असं वाटते की आपले उत्तर जो हा पहिल्यांदा जो आला आहे ना, तो आहे म्हणून. ठीक आहे. नवोदय बाळांनो, तुमच्या सोबत थोडस नाही थोडस खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय. हा लक्षात घ्या. समजलं का? ठीक आहे, है ना. तर म्हणून जेव्हा केव्हा हा वरील सर्व असा पर्याय तुम्हाला, वरील सर्व असा पर्याय जर तुम्हाला कुठल्या तरी ऑप्शन मध्ये जर दिसला ना, तर थोडा सतर्क व्हायचा. बाकीचे सगळेचे सगळे ऑप्शन पडताळून पाहायचे की त्या मॅच होत आहेत का. जर 2 जरी उत्तर मॅच झाले, तिसऱ्याकडे विचारही नाही करायचा, डायरेक्ट म्हणायचं माझं उत्तर वरील सर्व. आई होप बच्चा ये सारे तमाम चीजें आपको ये समझ में आई होंगी जो हम लोगों ने डिस्कशन किया है. अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. और हमारा सपोज पड़ा हुआ कंटेंट आपको अच्छा लगा हो तो चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब पक्का कीजिएगा. और वीडियो अच्छा लगा हो तो प्लीज वीडियो को लाइक करिएगा. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए,
ख्याल रखिए। थैंक यू सो मच। टाटा बाय।